नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे। आज जो धडा आपल्या समोर आलेला आहे व्याकरणचा, त्याचं नाव काय आहे? विरुद्धार्थी शब्द। काय आहे तिचं नाव? विरुद्धार्थी शब्द आहे आणि यांचा हा पहिला सीझन आहे। तर चला बघूया या विरुद्धार्थी शब्द बद्दल किंवा हा जो विलोम शब्द आहे इथे आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे। तर चला बघूया। तर इथे आपण पहिलं पाहणार आहे की विरुद्धार्थी शब्द यांची परिभाषा पाहणार आहे। काय पाहणार आहे? विरुद्धार्थी शब्द यांची परिभाषा पाहणार आहे। तर बघा, एक दूसरे से उल्टा अर्थ प्रकट करने वाले शब्द को विरुद्धार्थी शब्द किंवा विलोम शब्द असंही म्हणतात। काय इथे दिलेलं आहे की जेव्हा विरुद्धार्थी शब्द कधी म्हणतात किंवा कसं म्हणतात, विरुद्धार्थी शब्द की परिभाषा बघा, परत सांगत आहे मी, विरुद्धार्थी शब्द यांची परिभाषा जेव्हा एक दुसऱ्याचा विपरीत उलटा एक दुसऱ्याचा विपरीत किंवा उलटा अर्थ प्रकट करणाऱ्या शब्दाला आपण विरुद्धार्थी शब्द किंवा विलोम शब्द असंही म्हणतो। कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा। हो, परत सांगू का? चला एकदा परत सांगत आहे मी, नीट प्रमाणे ऐकून घ्या। एक दुसरे म्हणजे एक दुसऱ्याचा जे उलटा अर्थ प्रकट करून देत आहे त्या शब्दाला आपण विरुद्धार्थी शब्द किंवा विलोम शब्द असंही म्हणतो। कळलं की नाही? हो, तर चला अजून बघूया। निम्नलिखित शब्द पढिए। खालती काही निम्नलिखित शब्द दिलेले आहेत, तुम्हाला हा वाचन करायचं आहे। बघा, विभाग अ किंवा विभाग ब, विभाग अ किंवा विभाग ब। तर इथे पहिला आहे सुख, तर यांचा काय होणार? दुःख, कारण की हा उलटा शब्द आहे। तर सुखचा काय होणार? दुःख। आणि इथे अमीरचं काय होणार? गरीब। तर याप्रमाणे तुम्ही पाहणार की यांच्या काही जे शब्द आहे ते तुमचं विपरीत आहे किंवा त्यांचं उलट आहे, तर याप्रमाणे असंही दिलेले आहेत। कळतं की नाही? हो, तर चला अजून बघूया। बघा, जसे सुगंधचा काय होणार? दुर्गंध। सुगंधचा काय होणार? दुर्गंध। उजाल्याचा काय होणार? अंधेरा। तर याप्रमाणे इथे जे सुगंध आहे तिचा काय आलेला आहे? दुर्गंध, आणि उजाल्याचा काय होणार? अंधेरा। तर याप्रमाणे असंही परिवर्तन होऊन जात आहे। तर अजून बघूया, चला बघा, इथे अविभाग, बघा इथे अविभाग के सुख शब्द के सामने ब विभाग में दुख शब्द दिया गया है। ये दोनों शब्द एक दूसरे से उल्टा अर्थ प्रकट करते हैं। ऐसे शब्द को विरुद्धार्थी शब्द, विलोम शब्द कहते हैं। तर इथे काय म्हणाले आहे की अ जे विभाग आहे, अ विभाग मध्ये आपल्याला काय करायचं आहे? अ विभाग जे आहे यामध्ये, परत सांगते मी, नीट प्रमाणे ऐकून घ्या। अविभाग यामध्ये सुख शब्द, यामध्ये सुख शब्द यांच्या सामना किंवा यांच्या समोर ब विभाग म्हणजे दुःख शब्द देणार आहे किंवा दिया गया आहे। या दोघंही एक दुसऱ्याचा उलटा किंवा विपरीत अर्थ प्रकट करून देत आहे। अशा शब्दांना आपण विरुद्धार्थी शब्द किंवा विलोम शब्द असंही म्हणतो। कळलं की नाही? हो, तर चला अजून बघूया। बघा, इसी प्रकार या प्रकार अमीर शब्द का, अमीर हा शब्दांचा विरुद्धार्थी शब्द गरीब असणार आणि सुगंध हा शब्दाचा विरुद्धार्थी शब्द दुर्गंध और उजाला यांचा विरुद्धार्थी शब्द अंधेरा होणार। तर याप्रमाणे आपण बघणार, परत सांगते मी, या प्रकारे जे अमीर शब्द आहे त्यांचा विरुद्धार्थी शब्द गरीब असणार, सुगंध शब्द जे आहे त्यांचा विरुद्धार्थी शब्द दुर्गंध असणार आणि उजालाचे शब्द आहे त्यांचा विरुद्धार्थी अंधेरा असंही असणार। कळलं की नाही तुम्हाला? लवकरच लवकर सांगा। कळलं? छान। आता अजून बघूया, चला आता बघा, इथे तुमचा काही अन्य विरुद्धार्थी शब्द दिलेला आहे। काय दिलेला आहे? अन्य विरुद्धार्थी शब्द दिलेला आहे। काय दिलेला आहे? तुमच्या याच समोर तुम्ही बघणार की काही अन्य विरुद्धार्थी शब्द दिलेला आहे। जसे पक्कीचा काय होणार? कच्ची। पक्कीचा काय होणार? कच्ची। तर याप्रमाणे ज्ञानचा काय होणार? अज्ञान। ज्ञानचा काय होणार? अज्ञान। नवीनचा प्राचीन, जेव्हा नवीन असणार तेव्हा प्राचीन पण असणार। पावनचा अपावन, पावनचा काय होणार? अपावन। दुर्लभचं काय होणार? सुलभ। काय होणार? दुर्लभचा सुलभ। तर इथे बघा, सार्थकचा काय होणार? निरर्थक। सार्थकचा काय होणार? निरर्थक। उचितचा अनुचित, उचितचं काय होणार? अनुचित।
गुणचा अवगुण, गुणचं काय होणार अवगुण. शहरी यांचं ग्रामीण, शहरीचं काय होणार ग्रामीण. इच्छाचे अनिच्छा. तर याप्रमाणे तुम्ही इथे काही शब्द असं पण पाहिले की त्यांचा प्रयोग कशासाठी होत आहे किंवा कसं परिवर्तन केलेले जात आहे. कळलं की नाही? हो. तर चला अजून बघूया. बघा इथे अजून दिलेलं आहे, जसे इथे बघा उत्थानचा पतन, उत्थानचा काय दिलेलं आहे पतन. मित्रताच्या शत्रुता, मित्रताचा काय दिले आहे शत्रुता. शिक्षितचा अशिक्षित, शिक्षितचा काय झालेले आहे अशिक्षित. स्वतंत्रता परतंत्र, बेटीचा बेटा, मुलगाचा मुलगी असंही. संजन्यांचा दुर्जन. तर याप्रमाणे असंही परिवर्तन दिलेले जात आहे. आता हा आपला झालेला आहे, यांच्या आपण विरुद्धार्थी शब्द यांच्या आपण परिभाषा पाहिले आणि यांचा प्रश्न किंवा यांचा शब्द कसा मुळे परिवर्तन होऊन जात आहे किंवा कसा परिवर्तन होऊन जात आहे हे पण बघितलं. आता आपण यांचा काही प्रश्न किंवा उत्तरे बघणार आहे. कळतं की नाही तुम्हाला? हो. तर चला बघूया. बघा इथे नीचे दिए गए विलोम शब्दों की जोडियां बनाकर लिखो. काय दिलेलं आहे खालती काही वाक्य दिलेलं आहे किंवा काही शब्द दिलेला आहे, त्यांना आपला काय करायचा यांचा जोडवा जोडायचा आहे. तर इथे तुम्ही बघणार की इथे काही तुम्हाला शब्द दिलेला आहे. काय दिलेला आहे शब्द दिलेला आहे. तर या शब्दात तुम्हाला काय करायचं आहे यांचा जोडवा जोडायचा आहे. तर पहिला आपण काय करणार शब्द वाचणार, त्यानंतर आपण कशी जोड्या जुडावा आहे हे पण आपण बघणार आहे. तर चला पहिला शब्द पाहूया. अच्छा, क्षमा, दोष, हानी, गुण. अच्छा शत्रुता, प्रेम, मित्रता, दिन, दंड, बुरा, लांब, नीचा, घृणा. तर याबद्दल आपण हा शब्द पाहिले. आता यांचा आपण जोड्या कसा जोडवायचा हे पण आपण बघत आहे. बघा इथे तर पहिला तुमचा काय आहे अच्छा. अच्छाचा काय होणार उलटा बुरा, खरंच असा प्रमाणे इथे दिलेले आहे. बघा क्षमाचा काय होणार दंड, काय होणार दंड होणार. दोषा गुण, जेव्हा दोष असणार तेव्हा गुण पण असणार. तर याबद्दल दोषा कसा आहे गुण आहे. तर अजून बघूया चला. बघा इथे अजून आहे हानी. हानीचं काय होणार लाभ, काय होणार लाभ. त्याचा दिन, उचाचा नीचा, शत्रुता मित्रता, प्रेम घृणा. तर याबद्दल आपण इथे पाहिले की पहिला प्रश्न यांचं उत्तर कसं प्रमाणे पाहिले की जे शब्द दिलेला आहे किंवा तिथे जे शब्द दिला होता त्याप्रमाणे आपण त्यांचा काय केलं जोडवा जोडलेलं गेलेले आहे. तर अजून काय बघणार आपण चला बघूया. बघा इथे कोष्टक में दिए गए विलोम शब्द चुनकर लिखो. इथे काही विलोम शब्द दिलेले आहेत, त्यांना आपल्याला काय करायचं आहे चुनून लिहायचं आहे. बघा इथे बाहर, तर यांचा इथे काय दिलेलं आहे ऊपर, भीतर, नीचे. तर बाहेरचं काय येणार भीतर, म्हणजे बाहेर म्हणजे आत आणि बाहेर. तर याप्रमाणे इथे भीतर येणार. दुखीच्या सुखी, कारण हा जे दुःख आहे ते सुखी म्हणजे परिवर्तन होऊन जाणार आहे. तर हा जे दुःखचं काय होणार सुखी. जीवित, मृत, जीवितचं काय होणार मृत, मृत्यू नाही मृत होणार. जय, पराजय, जयचं काय होणार पराजय. जेव्हा आपण जिंकतो, पराजय जेव्हा म्हणजे आपण हारतो. तर याप्रमाणे असंही परिवर्तन केलेले जात आहे. अजून बघूया चला. बघा इथे पुलचं काय होणार काटा, पुलचं काय होणार काटा. कठीणचा सरळ, कठीणचा काय होणार सरळ, काय होणार सरळ. मानचा अपमान, मानचा काय होणार अपमान. न्यायचं काय होणार अन्याय. तर याबद्दल आपण इथे पाहिले की इथे जे काही शब्द दिले आहेत त्याला सोडून त्याचं उत्तरे लिहायचं होतं आणि इथे आपण असा केलेले आहे. कळलं की नाही? हो. तर अजून बघूया चला. आता आपल्या समोर आलेला आहे प्रश्न तिसरा. कोणता प्रश्न तिसरा आलेला आहे ते यांना काय करायचं किंवा कसं करायचं हे विचार तुमच्या मनात आलेला आहे की नाही? हो. तर यांचा प्रयोग किंवा यांच्यासाठी कसं प्रमाणे केलेलं आहे किंवा कसं करायचं आहे हे सगळं तुमच्या मनात येत आहे. तर चला मी तुम्हाला सांगते कसं करायचं किंवा कसं नाही करायचं. आणि हा जे शब्द दिलाय त्यांचा व्यापार किंवा वापर वाक्य प्रयोगामध्ये कसं करायचं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला बघूया. बघा इथे
निम्नलिखित शब्द और उनके विरुद्धार्थी शब्द वाक्यों में प्रयोग करो. इथे काय दिलेलं आहे, जे निम्नलिखित शब्द आहे त्यांचा विरुद्धार्थी शब्द किंवा त्यांच्या शब्द तुम्हाला काय करायचं, वाक्यात प्रयोग करायचा आहे. वाक्यात प्रयोग करायचे, कारण इथे जे तुम्हाला अमीर जसं दिलेलं आहे, तुम्हाला असं प्रश्न किंवा असं वाक्य तयार करायचं ज्यामध्ये अमीर असंही येणार आणि ज्यामध्ये गरीब असंही येणार. कळलं की नाही? हो. तर चला बघूया. जसे बघा इथे अमीर अमीर दिलेला आहे ना, तर याप्रमाणे यांचं परिवर्तन कसं होणार. अमीर जो जब चाहे खरीद सकता है. अमीर हा कधीही काहीही खरेदी करू शकता. तर याप्रमाणे इथे जे अमीर आहे ते कधीही काहीही खरेदी करू शकता. दूसरा गरीब. गरीबचा काय दिलेला आहे, गरीब के लिए बहुत कम लोगों का दिल पसीजता है. गरीब यासाठी खूपच कमी लोक आहे इथे ज्यांच्यासाठी त्यांचा दिल पसीजून जातं, म्हणजे त्यांना असं वाटते की याच्यासाठी मी काहीही करू शकतो आपण. तर याबद्दल असंही दिलेले आहे. तर चला अजून बघूया. बघा तुमच्या समोर आता प्रश्न दुसरा आलेला आहे. दुसरं काय, सुख का समय मानो पंख लगाकर उड़ जाता है. जेव्हा आपल्याला सुख भेटतात तेव्हा आपल्याला असं वाटते की आपल्या हातावर किंवा आपल्या हातावर पंख आलेला आहे आणि आपण उडून जात आहे. तर याप्रमाणे सुखचं असं वाक्य दिलेलं आहे. दुःख बघा, दुःख का समय गर्मी की लंबी दोपहरी के समान नहीं कटता. दुःख हा आपल्या समोर आलेला आहे, तर यांचा आता आपल्याला असं वाटते की हा खूपच लंबी दोपहरी सारखा आहे. त्यांना सन्मान कसं करायचं किंवा त्यांचा सन्मान कसं करायचा हा सगळं व्यवस्थित केलेले आहे. कळलं की नाही? हो. आता तिसरा कांटा बघूया. कांटा गुलाब की रक्षा के लिए होता है. हा जो कांटा आहे ते कोणासाठी असतात, गुलाब यांची रक्षासाठी असतात. गुलाब यांची रक्षासाठी असतात. आता आपल्या समोर आलेला आहे फूल. फूल यांचा प्रयोग कसा सारखा होता किंवा कसा केलेले जात आहे. फूल भगवान के चरणों में फूल अर्पित करो. फूल भगवानच्या चरणामध्ये आपण देवाला अर्पित करते. कळलं की नाही? हो. त्याचा चला अजून बघूया. अवगुण बघा, पृथ्वी पर कोई भी व्यक्ति अवगुणों से खाली नहीं है. हा पृथ्वी पर असा कोणीही व्यक्ती नाही की ज्यामध्ये अवगुण नाही आहे किंवा अवगुण मध्ये खाली नाही आहे. तर याप्रमाणे इथे जे अवगुण आहे त्यांचा वाक्यप्रयोग असंही केलेले जात आहे. कळतं की नाही? हो. आता गुण. गुण बघा, हमें लोगों के दोष न देखकर गुण देखने चाहिए. आम्ही जसं असं पाहिले ना की यामध्ये दोष आहे, यामध्ये दोष आहे, यामध्ये दोष आहे, ते आपल्याला नाही पाहायचं आहे. कारण की आपण त्यांचं गुण दोष काढते, पण त्यांच्यामध्ये काही गुण आहेत ते पण काढूया ना. तर ते गुण पण आपल्याला काढायचं आहे. कळतं की नाही? हो. तर चला अजून काय आहे बघूया. बघा, पाचवा छोटा. मेरा छोटा भाई बहुत नटखट है. माझा छोटा भाऊ खूपच नटखट आलेला आहे किंवा आहेत. तर याबद्दल तुम्ही छोटाचा उपयोग केलेला आहे. बडा. नाशिक बडा शहर आहे. नाशिक हा खूपच मोठा शहर आहे. तर याप्रमाणे इथेही असंही दिलेले आहे. दिन. आज का दिन बहुत शुभ है. आजचा दिवस आहे तो खूपच चांगला आहे किंवा खूपच शुभ आहे. तर याप्रमाणे असा दिनचा प्रयोग केलेले जात आहे. आता रात्र. रात्र. कल मैं देर रात तक पढ़ती रही. काल मी खूपच देर रातभर अभ्यास करत होते. खूपच रात्री मी अभ्यास करत होते. तर याप्रमाणे असंही परिवर्तन करून देत आहे. आता सातवा जय. भारत माता की जय हो. भारत माताची जय हो. तर याप्रमाणे जय यांचा प्रयोग असंही केलेले जात आहे. कळतं की नाही तुम्हाला? लवकरच लवकर सांगा. कळतं. छान. पराजय. वीर कभी पराजय का मुख नहीं देखना चाहता. वीर जे आहे हे कधीही पराजयाचा मुख किंवा नाही दाखवत किंवा नाही दिसणार आहे किंवा नाही बघणार आहे. तर याप्रमाणे यांचं परिवर्तन असंही केलेले जात आहे. कळतं की नाही? हो. तर आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो की कसा विरुद्धार्थी शब्द केलेले आहे आणि त्यांच्या परिवर्तन आपण पाहिलं की त्यांचं परिवर्तन कशाबद्दल होऊन जात आहे किंवा कसं करणार आहे हे सगळं आपण नीटप्रमाणे पाहिले आणि यांचा पाहण्याला आपण असंही वाटले की कसं परिवर्तन करून जात आहे आणि यांचा जे शब्द आहेत, जे शब्दांचा विरुद्धार्थी शब्द किंवा उलटा शब्द आपल्याला समोर दिलेला होता, त्या उलटा शब्दाचा प्रयोग आपण कशासाठी केलेला आहे किंवा त्यांचा प्रयोग कशासाठी केलेले जात आहे हे पण आपण पाहिले आणि नंतर आपण हे पाहिले की कशाप्रमाणे यांचे जे शब्द आहे त्यांचा विपरीत अर्थ त्यांचं उत्तर होऊन जात आहे. आपण इथे काही यांचा शब्द पाहिले किंवा यांच्या प्रश्नोत्तर कशाप्रमाणे देऊन जात आहे. कारण आणि इथे त्यांचं वाक्य पण पाहिले. वाक्य असं पाहिले की त्यांच्या समोर जे अर्थ आहे
त्यांचा पण वाक्यप्रयोग करायचा आणि त्यांचा जे प्रश्न आहे त्याचा पण वाक्यप्रयोग करायचा होता. ते सगळं आपण आज पाहिलं आणि हे सगळं आपण आज शिकलो. धन्यवाद.